काय चाललंय रे भाऊ? हे वाक्य तुम्हाला मित्राला भेटल्यानंतर फ्रेंडली टोनमध्ये वापरू शकता. एक्झाम्पल, हाय राहुल, व्हॉट्स अप ब्रो? व्हॉट्स अप ब्रो म्हणजे काय चाललंय रे भाऊ? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टरी या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत मित्रासोबत बोलताना वापरायची 25 अशी इंग्लिश वाक्य, जी की तुम्हाला मित्रासोबत मस्त मराठीत बोलतो आपण, पण इंग्रजीत बोलायचं म्हटलं की तुमची फाटते. तर बघा, मित्रांसोबत बोलताना वापरायची 25 इंग्लिश वाक्य, जसे की काय म्हणतो रे भाऊ, व्हॉट्सॲप ब्रो. अशी वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलू शकता, हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे, शिकवणार आहे. तर चला सुरू करूया. खूप दिवसांनी भेटलो. यूज जेव्हा मित्र बऱ्याच वेळानंतर भेटतो तेव्हा असली वाक्य येतात. हाय मॅन, लाँग टाइम नो सी. म्हणजे खूप दिवस तू मला दिसला नाही, खूप दिवसांनी आपण भेटलोय. कुठे होतास इतके दिवस? व्हेअर यू हॅव यू बीन? आय वॉज मिसिंग यू इन ए कॉलेज. आज फिरायला जाऊया. लेट्स हँग आउट ॲट द कॅफे टुडे. तुझी आठवण आली होती. आय मिस यू मॅन. उशीर करू नको. डोंट बी लेट. डोंट बी लेट. मोकळा झाल्यावर मला कॉल कर. कॉल मी व्हेन यू आर फ्री. चल कटिंग घेऊया. हे लेट्स गो फॉर अ टी ब्रेक. वीकेंडचा काय प्लॅन आहे? व्हॉट आर यू प्लॅन फॉर दिस वीकेंड? आज तर तू झकास दिसतोयस. यू आर अवेसम टुडे. काळजी करू नकोस, मी आहे ना. डोंट वरी, आय गॉट यू बॅक. शांत रहा, सगळं ठीक आहे. चिल ब्रो, इट्स ऑल फाईन. चल एक सेल्फी काढूया. लेट्स टेक अ सेल्फी. तू माझा दिवस बनवलायस. यू मेड माय डे. जास्त विचार करू नकोस. स्टॉप ओव्हर थिंकिंग मॅन. वा, खूप भारी आहे. दॅट्स रिअली कूल. अरे, मजा करत होतो. आय एम जस्ट किडिंग. चल काहीतरी खायला जाऊया. लेट्स ग्रॅब सम फूड. माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. डोंट इग्नोर मी. तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस. यू आर माय बेस्ट फ्रेंड. चल थोडं बाईकवर फिरूया. लेट्स गो फॉर अ राईड. मला तुझा खूप अभिमान वाटतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू. चल काही सुंदर आठवणी बनवू. लेट्स मेक सम मेमरीज. तर मित्रांनो, ही होती 25 इंग्लिश वाक्य जी तुम्ही मित्रासोबत वापरू शकता. तुम्हाला कुठलं वाक्य सगळ्यात जास्त आवडलं यातलं, हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच बऱ्याच इंग्लिशची वाक्य तुम्हाला बोलण्यासाठी ट्राय करा. हे बोलून बघा. रोज 2 वाक्य बोला. इंग्लिश आपोआप फ्लुएंटली येईल. कंप्लीट युअर होमवर्क. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत ऑफिसमध्ये वापरायची 25 इंग्लिश वाक्य, 25 इंग्लिश सेंटेन्सेस फॉर ऑफिस कन्व्हर्सेशन. जर तुम्ही ऑफिसला जातायत आणि ऑफिसमध्ये तुम्ही इंग्लिश बोलत नाही, तर ऑफिसमध्ये बोलताना 25 अशी महत्त्वाची इंग्लिश वाक्य तुम्हाला मी भर घालून देणार आहे यात, जी की ऑफिसमध्ये तुम्ही वापरू शकता आणि ऑफिसच्या लोकांना मीही इंग्लिश बोलू शकतो हे तुम्ही पटवून देऊ शकता. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि रोज इंग्लिश बोलण्याच्या एक एक पाऊल पुढे टाकत जा. थँक यू. धन्यवाद.